नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 36वा अध्याय घेत आहोत. गुरुचरित्रातील 36वा अध्याय हा सर्वात मोठा अध्याय आहे. 537 ओव्या आहेत, तर त्याचे आपण 3 भाग करीत आहोत. तर त्या गुरुचरित्रातील 36व्या अध्यायाचा पहिला भाग आज आपण घेत आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण गुरुचरित्राचा 36वा अध्यायाचा भाग पहिला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी, लागे सिद्धाचे चरणी, विनवितसे कर जोडोनी, भक्ती भावे करुनिया. जय जयाजी सिद्धमुनी, तुची तारक भवारणी, तुची होशी ब्रह्मज्ञानी. अविद्या तिमिर भास्कर, माया मोह रजनीत, होतो आपण निद्रिस्त. कृपासागर श्री गुरुनाथ, जागृत केले आम्हासी. तिमिर हरण भास्करू, मज भेटलासी गुरु. कडे केले भवसागरू, चिन्मयात्मा सिद्धमुनी. ऐसे म्हणोनी सिद्धासी, विनवी भाव भक्तीसी. गुरुमूर्ती संतोषी, अभय कर देतसे. पुढे चरित्र केवी झाले विस्तारावे, स्वामी वहिले. आमुते स्वामी कृतार्थ केले, ज्ञानामृत प्राशवून. कथामृत ऐकता श्रवणी, तृप्ती होय न अंतकरणी. निरोपावे विस्तारोनी, म्हणोनी चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारका, पुढील कथा झाली निका. एक चित्त तुम्ही ऐका, ज्ञान होय समस्तासी. गंगापुरी असता श्री गुरु, महिमा वाढली अपरंपारू. बोलता असे विस्तारू, तावन मात्र सांगतसो. महिमा एक एक सांगता, विस्तार होईल बहु कथा. अवतार श्रीहरी साक्षता, कवने शके वर्णावया. तया गंगापुरात होता विप्र वेदरत. विरक्त असे बहुश्रुत, कर्ममार्गे वर्ततसे. न घेतला प्रतिग्रह त्याने, परान्नासी न वचे नेने. मिथ्या वाचे नेने, अनुवाद आपण न करीच. नित्य शुष्क भिक्षा करी, तेने आपुले उदर भरी. तयाची नारी असे घरोघरी, तयाची नारी असे घरी. क्रोधवंत परियेसा, याचक वृत्ती तो ब्राह्मण. कंठी संसार सामान्यपणे, अतीत अभ्यागता विने. न घेई अन्न प्रत्यही, तया ग्रामी प्रति दिवशी. विप्र येती समाराधनेसी, सहस्र संख्या ब्राह्मणाशी. मिष्टान घालिती परियेसा, समस्त जाऊनी भोजन करीती. तया विप्र वनिते प्रति, येऊनी ग्रही स्तुती करीती. अनेक परींची पक्वाने ऐकोनी, तया विप्र नारी. नाना परी दुःख करी, परमेश्वरा श्रीहरी म्हणोनी चिंती मनात. कैसे दैव आपुलेहीन, नेने स्वप्नी ऐसे अन्न. दरिद्री पतीशी वरून, सदा कष्ट भोगितसे. पूर्वजन्मीचे आराधन, तैसा आपणाशी पतीहीन. सदा पाहे दरिद्रपण, वर्तसो देवराया. समस्त विप्र स्त्रिया सहित, नित्य परान्न भोजन करीत. पूर्वजन्मीचे सुकृत केले होते समस्ती. आपला पती दैवहीन, कदा
नेणे परान्न भोजन, काय करावे नारायण म्हणून चिंती मनात। वर्तता ऐसे तया स्थानी, आला विप्र महाधनी, अपरपक्ष करणे मनी, म्हणून आला परियेसी। तया स्थानी विप्रासी, क्षण दिले परियेसी, सवे त्यांच्या स्त्रियाशी, आवंतिले तीही परियेसा। देखोनी विप्रवनिता, पतीजवळी आली त्वरिता, सांगती झाली विस्तारता, आमंत्रण ब्राह्मणांचे अनेक परींची पक्वाने, देता ती वस्त्रे परिधाने, अपार दक्षिणा द्रव्यदाने देता ती। ऐके प्राणेश्वरा, याते स्वामी अंगीकारणे, अथवा आपण निरोप देणे, कांक्षा करीते माझे मन, अपूर्व अन्न जेवावे। ऐकोनी तियेचे वचन, निरोप देत ब्राह्मण, सुखे जावे करी भोजन, आपण न घडे म्हणितसे। निरोप घेऊनी तयेवेळी गेला, तया गृहस्थाजवळी, आपण येऊ भोजन काळी, म्हणून पुसे तयासी। विप्र म्हणे तियेसी, आम्ही सांगू दंपतीशी, बोलावी आपुल्या पतीशी, तरी आमच्या ग्रहा यावे। ऐकोनी तयाचे वचन, झाली नारी खेदे खिन्न, विचार करी आपुले मन, काय करावे म्हणून या। म्हणे आता काय करणे, कैसे दैव आपुले उने, बर्वे अन्न स्वप्नी नेणे, पती करिता आपणासी। विचारोनी मानसी, आली नरसिंह गुरुपासी, नमन करी साष्टांगेशी, अनेका परी विनवितसे। म्हणे स्वामी काय करणे, बर्वे अन्न कधी नेणे, आपुले पतीशी सांगणे, आवंतने बर्वे येतसे। सांगू म्हणती दंपतीशी, माझा पती नायके वचनासी, न वचे कधी परांनाशी, काय करू म्हणतसे। स्वामी आता कृपा करणे, माझ्या पती ते सांगणे, बर्वी येताती आमंत्रणे, अन्न वस्त्र देताती। ऐकोनी तियेचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन, बोलावनिया तत्क्षण, सांगती तया द्विजासी। श्री गुरु म्हणती तयाशी, जावे तुम्ही अवंतनेशी, तुझे स्त्रियेचे मानसी, असे मिष्ठान्न जेवावे। तिचे मनीची वासना जाण, तुवा पूर्वावी कारण, सदा दुश्चित्त अंतकरण, कुलस्त्रियेचे असो नये। ऐकोनी श्री गुरुचे वचन, नमन करीतो ब्राह्मण, विनवितसे कर जोडून, परान्न आपणा नेम असे। गुरुवचन जो न करी, तोची पडे रो रो घरी, निरोप तुमचा माझ्या शिरी, जाईन त्वरित म्हणतसे। पुसोनिया श्री गुरुशे, आले दाम्पत्य अवंतनेशी, आनंद झाला बहुवशी, तया विप्रस्त्रियेते। पितृनाम उच्चारोन, संकल्प करीतो ब्राह्मण, अनेक परीचे मिष्ठान्न वाढिया तया दंपतीशी। भोजन करिता समयाशी, दिसे विपरीत तियेशी, श्वान सुकार येऊनी हर्षी, समागमे जेवताती। कंटाळले तिचे मन, उठली आपण त्यजुनी अन्न, जे जेवित होते ब्राह्मण, तया समस्ताशी सांगतसे। ऐसे परी सहित आली नारी, चिंताक्रांत पतीच सांगे वृत्तांत, ज्ञान उच्छिष्ट जेविलेती। स्त्रियेशी म्हणे तो ब्राह्मण, तुझेनी आपुले दैवही न घडले आपणाशी, परान्न उच्छिष्ट श्वानसुकरांचे। असे म्हणून स्त्रियेशी आली दोघे श्री गुरुपाशी, नमन केले परियेशी, ऐका श्रोते एक चित्ते। श्री गुरु म्हणती तियेशी, कैसे सुख परांनाशी, सदा दुखविशी पतीशी, पुरले तुझे मनोरथ। ऐसे वचन ऐकोनी लागे नारी, गुरुचरणी विनवितसे कर जोडूनी, क्षमा करणे स्वामया, मंदमती आपणाशी, दोष घडविले पतीशी, नेले आपण परांनाशी, क्षमा करणे स्वामिया, चिंता करी द्विजवरू। म्हणे स्वामी काय करू, दोष घडला अपारू,
व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरणी दोष आपणा घडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हसवून पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परान्नाशी वर्थेल तुझे वाक्यासरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणिक एक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज आडला असेल एखादा द्विज देव पित्र कर्माविने कोणी न मिळती विप्रत्याशी जावे तेथे भोजनाशी जरी तेथे तू न जाशी अनंत दोष असे जाण श्री गुरूंचे वचन ऐकून साष्टांगी करी नमन विनवित असे कर जोडून विनंती माझी परियेसा अन्न घ्यावे कवना घरी घडतील दोष कवने परी जाऊ नये कवना घरी निरोपावे स्वामी या विप्रवचन ऐकून श्री गुरु सांगती विस्तारोन सावधान करून मन ऐका श्रोते सकळीक श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावया घरे पुसशी गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्यवर्गा घरी वैदिकादी विद्वजन मातुळ आपुला शशूर जान सहोदरादी साधुजन तया घरी जेवावे आडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष जाती अवधारा विप्र म्हणे श्री गुरुशी विनंती माझी परेशी निषिद्ध अन्नामाशी कवण्या घरी जेवू नये श्री गुरु सांगती ब्राह्मणाशी अन्न वर्जित घरे ऐशी अपार असे स्मृती चंद्रकेशी ऋषी संमते सांगेन नित्य माता पितयाशी सेवा घेती अति दोषी जाऊ नये तया घराशी धनलोभिष्ट द्विजा घरी कलत्र पुत्र कष्टवोनी धर्म करी विप्रा लागोनी अन्न निषेध तया भोवनी दोष घडती जेविल्या गर्विष्ठ चित्रिक शस्त्रधारी विप्रजान मल्लयुद्ध करी विना वाद्य ज्याचे घरी न घ्यावे अन्न ब्राह्मणाने बहिष्कारी विप्रा घरी याचक व्रतीने उदर भरी अन्न वर्जावे तया घरी आत्मस्तुती परनिंदक बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती वर्जावी अन्ने विप्रजाती महादोषे बोलीजे गुरु मनोनी समस्ताशी आपण मंत्र उपदेशी शिष्य राहते दुर्वर्तीशी त्या गुरु घरी जेवू नये क्रोधवंत ब्राह्मण असे अन्न न घ्यावे त्या घरी ऐसे स्त्रियेशी वर्जिता पुरुष असे जेवू नये तया घरी धनगर्वी तामसा घरी कृपण निर्दव्य व्याभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे पुत्रापती ते सोडूनी वेगळी असे जे ब्राह्मणी वर्जावे अन्न साधूजनी महादोष बोलीजे स्त्रीजित असे एखादा जरी विप्र सुवर्णाकार करी सदा बहु याचक जरी तया घरी न जेवावे खळ राजसेवका घरी लोह काष्ट छेदन करी वस्त्र धुत्या रजका घरी दान विप्रे घेऊ नये मद्यपान नरा घरी याचने उदरपूर्ती करी वेश्मी सहजार असे नारी दान विप्रे न घ्यावे तस्कर विद्या असे ज्याशी द्वारपाळ का घरी परियेसी न अन्न घ्यावे कुटिलासी महादोषे बोलीजे द्रव्य घेऊनी शुद्रा करी अध्ययन सांगे द्विजवरी अन्न वर्जावे तया घरी घोडी विकी जो ब्राह्मण
भागवत कीर्तन नाही घरी, द्यूतकर्मी अति निष्ठुरी, स्नानाविन भोजन करी तया घरी जेवू नये, न करी संध्या सायंकाळी, दान न करी कदा काळी, पितृकर्म वर्जिता कुळी तया घरी न जेवावे, दंभार्थाने जो तप करी अथवा कपट्या रूपे जरी द्रव्य घेऊनी जप करी तया घरी जेवू नये, ऋण देऊन एखाद्याशी उपकार दावी परियेशी, द्रव्य साची कलत्रेशी तया घरी जेवू नये, विश्वासघातकी नरा घरी अनिती पक्षपात करी, स्वधर्म सांडी दुराचारी, पूर्वज मार्ग सोडिल्या घरी, विद्वजन ब्राह्मण साधूशी एखादा करी अतिद्वेषी, अन्न वर्जावे तुम्ही हरशी तया घरी जेवू नये, कुळदैवत माता पिता सोडून जाय जो परता, आपुला ते गुरुशी निंदिता जेवू नये तया घरी, गृह ब्राह्मण वध करी स्त्री वधू नर असे जरी, अन्न घेता दोष भारी, श्री गुरु म्हणती विप्रासी, आशा बद्ध सदा नरू धरुनी राहे एका द्वारू, दान देता वर्जी नरू जेवू नये तया घरी, समस्त जाती करी शरण तोची चांडाळ होय जाण, घेऊ नये त्यांचे अन्न नमन करी विप्रासी, आपल्या कन्याजा मातेशी क्रोधे करून सदा दोषी, न घ्यावे अन्न त्या घराशी, निपुत्राचे घरी देखा, पंचमहायज्ञ करी आपण जेवी, अनिकाचे घरी अन्न परपाक करी तया नाम जान, घरी त्या घरी जेवू नये, विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी, ब्राह्मण स्थाली पाक निवृत्ती न जाणे, न जेवावे तया घरी, घरचे अन्न दूषण करी, परान्नाची स्तुती करी, अन्न वर्जावे तया घरी, शपथ नाम तयांचे भान सपने उदर भरी, अन्न घेता तया घरी डोळे जाती अवधारी, अंधळा होय अल्पायुषी, बधीर होय शरीरहीन, स्मृती मेधा जाय जान, धृती शुद्धी जाय जान, माणसाचे घरी जेवू नये, ग्रस्त धर्मे असे आपण, दान धर्म न करी जान, अद्वैत शास्त्र बोलू जाणे तया घरी जेवू नये, परग्रही वास आपण परान्न जेवी, जो ब्राह्मण त्याचे जितके असे पुण्य यजमानाशी जाय देखा, तया यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श, त्याची कारणे निषिद्ध असे परान्न तुम्ही वर्जावे, भूदान गोदान सुवर्णदान गजवाजी रत्नदान घेता नाही महादूषण, अन्नदाना अतिदोष असे, समस्त दुष्कृत परान्नाशी घडती देखा ब्राह्मणाशी, तैसेची जाना परस्त्रियेशी, संग केलिया नरक होय, परग्रही वास करिता जाय आपुली लक्ष्मी त्वरिता, अमावस्येशी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा, अगत्य जाणे परान्नाशी, न बोलविता जाय संतोषी, जाता होती महादोषी, शूद्रे बोलविता जाऊ नये, आपल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनाशी, पुत्र झाली या कन्येशी सुखे जावे अवधारा, सूर्यचंद्र ग्रहणेशी दान घेऊ नये परियेशी, जात अथवा मृत सुतकेशी जाऊ नये परियेसा, ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर, तैसे जरी करीती नर त्याशी कैचे दैन्य असे, समस्त देव त्याचे होती, अष्टमहासिद्धी साधती, ब्राह्मण कर्मे आचरती, कामधेनू तया घरी, विप्रमधांदे व्यापिले, आचार कर्म सांडिले, याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊन या, विप्रविनवी स्वामीशी आमुची विनंती परियेशी, सकळ आचार धर्माशी निरूपावे दातारा, श्री गुरुमूर्ती कृपासागरू, त्रिमूर्तीच्या अवतारू, भक्तजनांच्या आधारू, निरूपावे आचार ब्राह्मणाचे, श्री गुरु म्हणती तयाशी ब्राह्मणाचा आचार पुष्टी सांगेन ऐक विस्तारीशी, पूर्वी ऋषी आचरले जे,
नैमिषारण्यी समस्त ऋषी तप करीती बहुदिवशी आला पराशर ऋषी म्हणून समस्त वंदिती समस्त ऋषी मिळून विनविताती कर जोडून ब्राह्मणाचे आचरण केवी करावे म्हणती ते. आता तुम्ही आचार करिता तेने संशय मनी येतो ब्रह्म ऋषी तुम्ही म्हणून पुसतो तुमचा उपदेश आम्हा व्हावा. गुरुमुखे विन मंत्र ग्रावे नव्हे तो पवित्र तैसा श्री गुरु तू सत्पात्र आचार आम्हा सांगावे. पराशर म्हणे ऋषीशी सांगेन आचार तुम्हासी जेणे होय अप्रयाशी सर्व सिद्धी पावती. ब्रह्म मुहूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करोनी मग घ्यावा मूर्ती तिन्ही महाविष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतू सह. सनत कुमार सनक सनंदन सह स्मरावे तये वेळी. सह नारद तुमरू देखा स्मरावे सिद्ध योगी देखा. सप्त समुद्र अस्ति जेका स्मरावे सप्त पित्र देवता. सप्त ऋषी ते स्मरोनी सप्त द्वीपे सप्त भुवनी सप्त नामे घेऊनी ऐसे म्हणावे प्रार्थ स्मरण. मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोन्ही लघु शंकेशी जाऊनी शौचाचमन करावे. पराशर म्हणे ऋषीशी ऐका आचमन विधीशी सांगतसे विस्तारशी. जे जे समयी करणे ऐका स्नानापूर्वी अपार दोन्ही उदक प्राशिता येण्याची गुणी निजता उठता समयी दोन्ही आचमने करावी. अधोवा यू शब्द झालिया ओखटे दृष्टी देखिलिया दोन्ही वेळा आचमनुया सूची व्हावे परियेसा. भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही लघु शंका शौची दोन्ही आचमन करावे. जवळी उदक नसेल जरी स्तोत्राचमन करा निर्धारी. स्पर्श करावा अक्ष श्रोत्री येणे पवित्र परियेसा. ब्राह्मणाचे उजवे कानी सप्त देवता असतील निर्गुणी त्याशी स्पर्शिता तत्क्षणी आचमन फळ असे देखा. श्लोक. अग्नि परापश्य चंद्रश्य वरुणा केंद्र वायवः विप्रश्य दक्षिणे कर्णे नित्य तिष्ठन्ति देवता. टीका. त्या देवतांची नावे ऐका सांगेन ऋषी सकळिका. अग्नि पाप वरुणार्का वायू इंद्र चंद्र अस्ति लघु शंका चमन करोनी तृष्णी स्नान करा सुमनी बैसावे सूची आशनी अरुणोदय होय तव. गायत्री मंत्र जपा व्यतिरिक्त वरकड जपावे पवित्र प्रगट होता अरुणोदित. बहिर्भूमीशी जाई जे यज्ञोपवितकानी ठेवूनी डोईस पालव घालूनी नैऋत्य दिशे जाऊनी अधोमुखी बैसावे. दिवसा बसावे उत्तरमुखी रात्री बसावे दक्षिणमुखी कौन असावे विवेकी चहूकडे पाहू नये. सूर्यचंद्र नक्षत्राशी पाहू नये. नदी आकाशी स्त्रीजन लोक परियेशी पाहू नये कवनाते. शौचाविने कास घाली कास न काढी लघु शंका काळी त्याशी होय यमपुरी आढळी. नरक भोगी अवधारा अगत्य घडे उदकावीन करोनिया गंगा स्मरण. मृतिकेने शौच करणे भक्षणादी वर्जावे. बहिर्भूमी जावयाशी ठाऊ कैसा परियेशी ऐका समस्त तत्परेशी म्हणे पराशर सर्वाते. न बैसावे भूमीवरी बैशीजे पानगवतावरी हिरवी पर्णे करावी दुरी वाळल्या पाणी बैसावे.
जय ब्राह्मण उभ्या मुतती, त्याची ऐका कवन गती. त्याचे रोमे अंगी किती, तवत्काळ वर्षे नरकी पडती. मळ विसर्जन करुनी, उठावे हाती शिस्न धरुनी. जळपात्रापाशी जाऊनी, शौच करावे परियेसा. मृत्तिका शौच करावयाशी, मृत्तिका आणावी तुम्ही अशी. वारुळ मूषक ग्रह परियेशी, नदी मधील आणू नये. ज्या मार्गी लोक चालती, अथवा वृक्षाखालील माती. देवालय क्षेत्रतीर्थी मृत्तिका आपण वर्जावी. वापी कूप तडागाव, तडागात मृत्तिका आणिता. पुण्य बहुत उदक करी घेऊनिया, प्रोक्षित मृत्तिका घ्यावी शौचाशी. आवळ्या एवढे गोळे करावे, लिंगस्थानी एक लावावे. अपानद्वारी 5 स्वभावे, एकेका हस्ताशी 3 सप्ते. एक पायाशी 7 वेळा मृत्तिका लावावी सकळ. अनेक सांगेन समय, केवळ ऋषी समस्त परियेसा. या मृत्तिका शौचविधान, मूत्रशंकेशी 1 गुण. बहिर्मुखीशी 2 गुण. मैथुनांती 3 गुण देखा. अनेक प्रकार असे देखा. करावे येणे प्रमाणे ऐका. जितुके ग्रह करणे गृहस्थ लोका. 2 गुण करावे ब्रह्मचारी. 3 गुण करावे वानप्रस्थे. 4 गुण करावे यती समजते. न्यून पूर्ण करावे या परते. धर्मसिद्ध होय देखा. येणे प्रकारे करा दिवशी रात्री, याच्या अर्धेशी. संकट समयी या अर्धेशी. मार्गस्थे अर्ध त्याहुनी. व्रत बंद झाली या ब्राह्मणाशी, हाच आचार परियेशी. हाची उपदेश 4 वर्णाशी. शौच विधी बोलिला. शौच केल्यानंतरी चूळ भरावे परी करी. ब्राह्मणे 8 भरी, क्षत्रिये 6 भरियेसा. वैश्य 4, शूद्रे 2 वेळ. येणे विधी भरा चूळ, अधिक न करावे केवळ. म्हणे पराशर ऋषी. चूळ भरावे 8 वेळा, आचमावे 3 वेळा. शुचिस्थानी बैसून निर्मळा, कुळदेवता स्मरावी. तृष्णीम आचमन करावे, नाम घेता 24 ठावे. आतरळावे पुन्हा आचमावे, त्याचा विधी सांगेन. विप्रदक्षिण तळहाती 5 तीर्थे विख्यात असती. जे बोलिता असे श्रुती, सांगेन तीर्थ अवधारा. अंगुष्ट मूळ तळहातेशी, अग्नी ब्रह्मतीर्थ परियेशी. तर्जनी अंगुष्ट मध्यदेशी, पितृतीर्थ असे जान. चतुर्थ अंगुलीचे वरी, देवतीर्थ अवधारी. कनिष्ठिका भागोत्तरी, ऋषीतीर्थ परियेसा. तर्पण देव पुत्र ऋषी, जय स्थानी तीर्थे करावी हर्षी. आचमन ब्रह्मतीर्थेशी, करा ब्राह्मण द्विज विद्वजन. ब्रह्मतीर्थे आचमने 3, केशव नारायण माधव म्हणूनी. देवतीर्थ उदक सांडूनी, गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त दोन्ही. त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनी. बिंबोष्ट तळहस्ते स्पर्शोनी, श्रीधर नाम उच्चारावे. पुनरुपी हस्त ऋषिकेशी, पद्मनाभ पादद्वय स्पर्शी. सव्यहस्त पंचांगुलीशी, दामोदर शिखास्थानी. चतुरंगुली पृष्ठदेशी, संकर्षण घ्राणेशी. तर्जनी आणि अंगुठेशी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुष्ट अनामिकेशी, नेत्रस्पर्श श्रोतेशी. कनिष्ठिका अंगुष्ठेशी, अच्युतनाभी म्हणावे. पंचांगुली उपेंद्र देखा, हरी श्रीकृष्ण भुजा एका. 5 अंगुली विधीपूर्वका, येणे विधी स्पर्शावे. येणे विधी संध्याकाळी, अनेक करावे वेळोवेळी. अशौच अथवा संकटकाळी असती विधाने ती ऐका. देवतीर्थे 3 घ्यावे, हस्त प्रक्षाळा गोविंदा नावे. मुख प्रक्षाळोनी मंत्र म्हणावे, संध्या व्यतिरिक्त येणे परी. विधान अनेक सांगेन, देवतीर्थे तेनी घेऊन. गोविंद नामे हस्त धुवून, चक्षु स्तोत्र वर्षावे. शूद्रादी ओवाळयाशी, स्पर्श होता परियेशी. आचमन विधी ऐशी गुरु म्हणती. ब्राह्मणाते बिजोनी आलिया पावसात, द्विराचरा म्हणे होय पुनीत. स्नान भोजनी निश्चित, द्विराचमन करावे.
फलाहार भक्षण करिता अथवा आपण उदक घेता आला असेल मशानी हिंडता द्विराचमन करावे. उदक नसे जवळी जरी श्रोत्राचमन करा निर्धारी अनेक असे एक परी तृष्णीम आचमन करावे. श्री गुरु म्हणते ब्राह्मणाशी आचमन विधी आहे ऐशी जे करीती भक्तीशी दैन्य कैचे तया घरी.